ಹಾಯ್ ಎಲ್ಲರಿಗೂ ನಮಸ್ತೆ. ನಾನು ನಿಮ್ಮ ಕ್ವೀನ್ ಸೋನಾ. ಇವ್ರದ್ದು ಒಂದು ಯೂಟ್ಯೂಬ್ ಚಾನೆಲ್ ಆದ जजचा ब्लॉगर ಅಂತ. ಎಲ್ಲರೂ ಇವರಿಗೂ सपोर्ट ಮಾಡಿ. धन्यवादಗಳು मित्रांनो. आता तर क्वीन सोनाने बी सांगितलंय, आता तरी सबस्क्राइब करा. फळाफुलांचा मळा पाहिजे, आनंदाचा सोहळा पाहिजे. गावात एक वेळेस देऊळ नसेल तरी चालेल, पण एक सुंदर शाळा पाहिजे. नमस्कार मित्रांनो, मी हाजीत जजचा ब्लॉगर या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, थंबनेल बघून तुम्हाला कळलंच असेल आजचा व्लॉग कशावर होणार आहे. तर चला व्लॉगला सुरुवात करूया. आणि शाळेकडे जाण्याआधी आपण शिवशंभू स्पोर्ट्सला भेट देऊया. तर चला मित्रांनो, आज आपण आलोय महाराष्ट्र बँकेच्या पुढे शिवशंभू स्पोर्ट्स मध्ये. येथे येणे प्रत्येक खेळाडूसाठी आवश्यक आहे, कारण येथे सर्वात कमी रेट मध्ये वस्तू मिळतात. यांच्याकडे सर्व प्रकारचे मेडल आणि ट्रॉफी मिळतील. टुर्नामेंटसाठी लागणारे MRF, GM, स्पार्टन, पुमा, ॲसेस्टोन, ग्लॅडिएटर, SG हे सर्व नामांकित कंपन्यांचे बॅट मिळतील. स्टॉक्स 99 प्ले रॅकेट्स, रनिंगसाठी टायटी, निऑन स्पाइक शूज, रनिंगसाठी स्पोर्ट शूज. तर स्निकर्समध्ये नायकी, ॲडिडास, स्केचर्स, पुमा, रिबॉक, DST असणार आहेत. आणि इंडोर गेम्समध्ये चेस, कॅरम, सापशिडी आहे. आणि हे कमेंटमध्ये सांगा मित्रांनो, याला काय म्हणतात. पत्ता आहे महाराष्ट्र बँकेच्या समोर, गाळा नंबर 4, संक. तर मित्रांनो, एकदा नक्की भेट द्या. आज आपण शाळेवर आलोय खूप दिवसांनी. बऱ्याच दिवसांनी आल्यामुळे खूप काही चेंजेस झालेलं आहे. इकडे बघू शकता तुम्ही, हे बोर्डिंग वगैरे झालेलं आहे. परत इकडं नवीन बांधकाम झालेलं आहे, तिकडे गार्डन झालेलं आहे. खूप चेंजेस झालेलं आहे मित्रांनो. आमचे मराठीची शिक्षिका माझी शाळा या विषयावर 10 ते 15 वेळी निबंध लिहायला सांगायची. त्यावेळेस एकही ओळ आठवत नव्हती. आज लिहिण्यासारखं खूप काही आहे, सांगण्यासारखं खूप काही आहे. पण ते म्हणतात ना मित्रांनो, गेले ते दिवस, राहिल्या फक्त आठवणी. हे सार जेव्हा डोळ्यासमोर येते तेव्हा एक कविता आठवते. आता झालो मोठे आम्ही, कळते आम्हा सर्व. शाळेतूनही बाहेर पडल्यावर मिटला सारा गर्व. एक हाती लॅपटॉपन बॉस कामाचे मेल पाठवतो. दंग झालेल्या या जीवनात मग शाळेचा बेंच पुन्हा आठवतो. पण जेव्हा माणसाला कळायला पाहिजे होते तेव्हा माणसाला कळत नाही. आणि आयुष्याच्या या पानावर मित्रांनो, शाळेसारखं सुख नाही. आठवते का ते मॉनिटरचं वाक्य, शांत बसा नाहीतर फळ्यावर नाव लिहिलं जाईल. जेव्हा शाळेत मार खायची वेळ यायची त्यावेळेस सर एकाला छडी आणायला पाठवायचे. त्यावेळेस आमच्यातला एक हरामखोर उठायचा आणि म्हणायचं, माझ्याकडे स्टीलची पट्टी आहे, चालेल का? किती भारी वाटायचं. एक डब्यात 10 जण जेवायचं. शेवटचं बेंच, त्या शिक्षा कधी वाईट नाही वाटत, पण आज वाईट वाटतंय. असं वाटतंय पुन्हा यावेत ते दिवस. माझ्या शिक्षकांसाठी एवढंच बोलेन. अक्षर अक्षर शिकून आम्हाला शब्दाचा अर्थ सांगितला. कधी प्रेमाने तर कधी रागावून जीवनाचा मार्ग दाखवला. बिग थैंक यू फॉर बीइंग हियर. बहुत बहुत धन्यवाद.